16 जानेवारीला रात्री बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चोराने हल्ला केला। या घटनेने एकच खळबळ उडाली। या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आणि त्याच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेच्या धक्क्यातून बॉलिवूड बाहेर येत नाही तोच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली। सैफ अली खानच्या आधी शाहरुख खानच्या घराची रेकी केली होती। पाहूया त्या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं। या घटनेच्या धक्क्यातून बॉलिवूड बाहेर येत नाही तोच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली। संबंधित संशयित आरोपीनं 14 जानेवारीला शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची रेकी केल्याचं बोललं जातं। 14 जानेवारीला मध्यरात्री 2:45 वाजता शाहरुख खानच्या घराची रेकी। मन्नतच्या मागील बाजूस शिडी लावून आत डोकावण्याचा प्रयत्न। भिंतीवर संरक्षण जाळी आल्याने बंगल्यात घुसण्यात अपयश। कुत्र्याच्या भुंगण्याच्या आवाजाने शाहरुख खानचे सुरक्षा रक्षक अलर्ट। शाहरुखच्या घराची रेकी करणारी व्यक्ती सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याची माहिती। सैफ अली खानवर हल्ला करणारा आणि शाहरुख खानच्या घराची रेकी करणारा एकच असल्याचा संशय हा पोलिसांना आहे। कारण सैफच्या इमारतीतील सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी आणि शाहरुखच्या घराची रेकी करणाऱ्याची शरीरयष्टी ही मिळती जुळती असल्याचं समजतंय। त्यामुळे बॉलिवूडसह शाहरुख खानच्या चाहत्यांच्या चिंतेत आता भर पडली। दरम्यान आरोपीने शाहरुख खानच्या घराची रेकी केली आहे का अशी कुठलीही माहिती प्रशासनाकडे नाही असं गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी म्हटलं। कालपर्यंत तरी अशी कुठलीही माहिती पोलीस प्रशासनाला नव्हती की त्यांनी अजून कुठल्या कोणाची रेकी वगैरे केलेली होती वगैरे असं काही। परंतु नक्कीच जर का त्याला आता त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्याची चौकशी केल्याच्या नंतर तो सैफ अली खानच्याच घरी का गेला किंवा त्याने ते तिथेच अटेम्प्ट का केलं का अजून कोणाच्या घरी का गेला त्याने रेकी केली सगळी माहिती समोर येईल तर आपल्याला दिली जाईल ना। वांद्रे पश्चिम मध्ये सलमान शाहरुख खान सह बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी वास्तव्यास आहेत। गेल्या वर्षी 14 एप्रिलला सलमानच्या घराबाहेर बिश्नोई गँगकडून फायरिंग करण्यात आलं होतं। 12 ऑक्टोबरला सलमानचे निकटवर्तीय बाबा सिद्दीकीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। तर आता 16 जानेवारीला सैफ अली खानवर घरात घुसून हल्ला केला। अशातच सैफच्या आधी शाहरुख खान टार्गेटवर होता ही माहिती समोर आली। त्यामुळे वांद्रेतील सेलिब्रिटींच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।